एक मोठी बातमी अकोल्यातून. अकोल्याच्या वाडे गावात ईव्हीएम मध्ये बिघाड झाले. ईव्हीएम मध्ये बिघाड झालेली अद्याप मतदानाला सुरुवात झालेली नाही. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. वाडे गावातील मतदान केंद्र क्रमांक 208 वरील ही घटना आहे. तर सकाळी 7 वाजता संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झालेली असताना मात्र अकोल्याच्या वाडे गावात ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यामुळे अद्यापही मतदानाला सुरुवात झालेली नाही. तब्बल मतदान सुरू होऊन जवळपास 2 तास होत आहेत, मात्र अद्यापही अकोल्यामध्ये या मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात अद्यापही झालेली नाही. यामुळे मतदारांच्या रांगा त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. वाडे गावातील मतदान केंद्र क्रमांक 208 वरील ही घटना आहे. अकोल्याच्या वाडे गावात अद्यापही मतदानाला सुरुवात झालेली नाही. वाडे गावातील मतदान केंद्र क्रमांक 208 वरील ही घटना आहे. ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं कळतं. ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यामुळे अद्यापही मतदानाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे मतदानाला एका प्रकारे आता उशीर होतोय मतदान केंद्राबाहेर. त्यामुळे मतदाराच्या या ठिकाणी रांगा पाहायला मिळतात. मतदान करण्यासाठी मतदार राजा मोठ्या प्रमाणात मतदान केंद्राच्या बाहेर रांग करून उभे आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.